हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या याच व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जो काल तुम्ही अर्धा भाग बघितला आणि आज त्याचा पुढचा अर्धा भाग जो आहे ना, तर तो मी तुमच्याबरोबर कंटिन्यू करते. तर आपला कुळाचार वगैरे कसं करायचं हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्ही इथपर्यंत बघितलं होतं की मी मंदिराच्या आतमध्ये आले. तर इथे बघू शकता, घरातून ना मी निघताना लाल कपड्यामध्ये असे तांदूळ थोडेसे टाकून आणि देव जे आहेत ना आपले देव्हाऱ्यातले, तर देव आणताना ना भेटीसाठी नेहमी टाक जे असतात आपले महत्त्वाचे 4 टाक असतात आणि त्यानंतर दिवट्या आणि बुधल्या. आता ज्यांच्या घरी आहे त्यांना माहिती असेल की जेव्हा आपण जागरण गोंधळ वगैरे करतो ना, तेव्हा या दिवट्या बुधल्या लागतात. जे तुम्हाला साईडला उभं दिसतंय बघा, तर आपले टाक आणि त्या दिवट्या बुधल्या ज्या आहे ना, तेवढंच आपल्याला आणायचं असतं फक्त भेटीसाठी. बाकी आपलं बघा, देवाऱ्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असते, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते, गणपती बाप्पा असतात, या बाळकृष्ण असतात. तर या मूर्त्या ज्या आहेत ना, या भेटीला आणण्याची काही गरज नसते. या मूर्त्या देवाऱ्यातच राहू द्यायच्या आणि जे मेन टाक आहेत ना आपले, तर तेवढेच फक्त भेटीसाठी आणायचे असतात. तर मी हे टाक वगैरे सगळं भेटीसाठी आणलं आणि ते ना एका डिशमध्ये म्हणजे ताटामध्ये ठेवून घेतलं व्यवस्थित. आता तुम्हाला दाखवलं की बघा, असं म्हणजे इथे लोकांची इतकी श्रद्धा आहे ना, तर हे छोटंसं बाळ जे आहे ना, ते दर्शनासाठी आणलं होतं त्यांनी. तर त्या बाळाला पण पुजारी काकांनी देवीच्या पायाला लावलं. तर अशा पद्धतीने म्हणजे लोकांची इतकी श्रद्धा आहे इथे. तर असो, आता इथे बघा, सगळे देव जे आहे ना, ते मी परत कपड्यामध्ये व्यवस्थित असे खाली गहू टाकले आणि गव्हामध्ये सगळे टाक व्यवस्थित ठेवले. त्यानंतर आपण देवीचे जे अलंकार आणले होते, 11 अलंकार, ते सगळे अलंकार, साडी, नारळ, वेणी देवीसाठी आणि त्यावर गहू. तर गहू जे आहे ते मी 1.25 किलो आणले होते आणि गहू पूर्ण जेवढे 1.25 किलो होते ना, ते सगळे मी त्या साडीवर टाकले. जसं आपण बघा सवाष्णांना देण्यासाठी ओटी तयार करतो ना, तशीच देवीसाठी ओटी तयार करायची. सगळं साडीवर व्यवस्थित टाकायचं. आता याच्यामध्ये ना माझ्याकडनं एक चूक काय झाली की मी फळं आणायचं विसरले होते. तर ते फळं आहे ना, मी तिकडनं आणायचं ना, तर म्हटलं नको, रस्त्याने खराब वगैरे होतील, तर आपण इथेच जाऊ, आल्यानंतर घेऊ. तर इथे आल्यानंतर ना माझ्या लक्षातच नाही आलं ते घाई गडबडीमध्ये, कारण तुम्ही बघत असाल आजूबाजूला गर्दी वगैरे भरपूर होती ना, तर त्याच्यात माझ्या ते लक्षात नाही आलं. तर जेव्हा तुम्हाला ओटी न्यायची असेल ना, तेव्हा 5 फळं नक्की न्यायची. तर मी विसरले आता. तर आय होप देवी मला समजूनच घेईल, कारण विसरभोळेपणामुळे कधी कधी होतं बघा आपल्याकडून असं. तर आता हे सगळं मी तयार केलं आणि ते सगळं आता पुजारी काकांकडे देते. तर ते देण्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला, सगळ्या आपले जे देव आहेत ना, त्या देवांना हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून मनोभावे प्रार्थना करायची. आणि त्यानंतर आपण कशासाठी आलो, म्हणजे आपली काही इच्छा असेल ती, किंवा कोणी कोणी नवस फेडण्यासाठी जातं, तर नवस फेडण्यासाठी आले असेल ना, तर त्याची असं कबूल केलेलं होतं नवस, आपलं नाव वगैरे गोत्र वगैरे सांगायचं, मनातच म्हणायचं. आणि त्यानंतर तर मी असं नवसाची पूर्तता करण्यासाठी इथे आले आहे. तेव्हा माझा साधा भोळा नवस स्वीकार कर, माझा नवस पूर्ण केल्याबद्दल मी तुझी आभारी आहे वगैरे असं आपण म्हणायचं देवीला. आणि त्यानंतर जे काही आपण ताट तयार केलेलं आहे ना, तर ते देवीला द्यायचं. म्हणजे ओटी, नंतर देवीला जो नैवेद्य आणला आहे ना, तो नैवेद्य वगैरे सगळं असं व्यवस्थित अर्पण करून द्यायचं. आता आम्हाला तर मध्ये जाण्यासाठी जागा नाही, मग या पुजारी काकांकडेच दिलं होतं मी. तर त्यांनी व्यवस्थित असं सगळं देवीला व्यवस्थित देव भेटवले. आणि त्यानंतर जे काही आणलं होतं आपण, साडी, चोळी, बांगड्या, अलंकार वगैरे, ते सगळं ना त्यांनी तिथे दिलं. त्यानंतर आता श्रीफळ पण होतं, श्रीफळ पण मी तिथे देवीजवळ दिलं आणि त्यांनी देवीच्या पायाला लावून एक श्रीफळ आपण घ्यायचं फोडण्यासाठी आणि एक श्रीफळ देवीच्या ओटीमध्ये अर्पण केलं. तर अशा पद्धतीने घेतलं होतं ते. आणि अशा पद्धतीने आपण कुळाचार केला ना, तर नेहमी आपण कुठलीही इच्छा किंवा कुठलाही नवस असं बोलताना किंवा संकल्प सोडताना नेहमी असंच आपलं नाव, तुम्ही कुठून आला आहात, जसं म्हणजे मी नाशिकवरून आले, तर मी म्हणणार की मी प्रणिता नामक व्यक्ती नाशिकवरून आले, माझा अमुक अमुक गोत्र आहे, तर माझी अशी अशी इच्छा आहे, देवी माता ती इच्छा पूर्ण कर वगैरे असं व्यवस्थित बोलून घ्यायचं. संकल्प सोडताना पण असाच संकल्प सोडायचा. तर अशा पद्धतीने नंतर मग कुळाचार करायचा आपला. म्हणजे सगळं जर यथासांग व्यवस्थित केलं ना, तर आपली सगळी प्रार्थना देवीपर्यंत पोहोचते आणि लवकरात लवकर आपली प्रार्थना जी आहे ना, ती देवी माता पूर्ण करते. तसं तर प्रत्येक देव जो आहे ना, तो श्रद्धेचा भुकेला असतो. आपली की जितकी भोळी श्रद्धा ना, किती पण भोळी श्रद्धा असू द्या, ती देवापर्यंत पोहोचते. त्यामुळे पण त्यातल्या त्यात आपल्याला जर कोणाकडून चांगली माहिती व्यवस्थित मिळत असेल ना डिटेलमध्ये, तर आपण त्यानुसार करायला
काहीच हरकत नसते ना. तर त्यामुळे म्हणून मी तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करते की कसा आपण कुलाचार केला पाहिजे किंवा कसं नवस वगैरे फेडला पाहिजे. आता मला केंद्रामुळे हे सगळं माहितीच होतं, पण तरी पण ना मी सगळं मामींना विचारून करत होते. आणि देवकृपेने आमच्या इथे ना सगळे स्वामी भक्त आहोत, आम्ही सगळेजण सेवेकरी आहोत, त्याच्यामुळे ना काही टेन्शन नव्हतं. सगळ्यांची पद्धत सारखीच होती, पण तरीही ना एक भीती असते मनात आपल्याकडून काही चुकतं की काय. त्यामुळे ना मी सगळं मामींना विचारून करत होते. तर असो, आता इथे बघू शकता तुम्ही, हे जे तांब्याचं तामण दिसतं ना, हे मी घरूनच स्वच्छ घासून पुसून आणलेलं होतं. त्यानंतर एका डब्यामध्ये ना पुरण आणलं होतं. ते पुरण सगळं मी त्या तामणामध्ये थापून घेतलं मस्त, आणि व्यवस्थित थापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बोटाच्या साह्याने ना 21 11 असे होल करायचे आरती करण्यासाठी. आणि जिथे होल केले ना तिथे तुपाच्या वाती तुम्ही बघितलंच असेल, घरूनच बनवल्या होत्या मी. तर त्या तुपाच्या वाती ज्या आहे ना, त्या 21 तुपाच्या वाती मी त्या होलमध्ये ठेवल्या. 21 होल करून 21 वाती त्याच्यामध्ये ठेवायच्या. आणि त्यानंतर ना ते खूप गरम होतं आरती करताना, त्यामुळे त्याच्या खाली एखादा नॅपकिन वगैरे असं काहीतरी घ्यायचं किंवा दुसरं ताट वगैरे असं मोठं थोडंसं. पण ना धातू पटकन गरम होतो, त्याच्यामुळे ना मी घरून येतानाच एक मोठा असा नॅपकिन आणला होता. तर हे सगळ्या वाती ज्या आहे ना त्या प्रज्वलित करून घेतल्या. आणि त्यानंतर आता या वाती सगळ्या प्रज्वलित झाल्यानंतर ना आम्ही इथे देवीची यथासांगाची आरती पण करू. कारण कुठलीही पूजा असो किंवा अर्चा असो, पोथी असो, ती आरती केल्याशिवाय काही सुफळ संपूर्ण होत नाही, त्याप्रमाणे. तर आता इथे आम्ही आरतीला सुरुवात करतो. सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्वर्णे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव रत्नखचित परा, गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा. धीरे जडित मुकुट शोभत बरा, तीनों पोरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव लंबोदर. अशा पद्धतीने आम्ही आरती करतोय म्हणजे. तर आम्ही जेव्हा आरती करत होतो ना, तर बाजूला तुम्हाला एक जोडपं दिसत असेल, त्यांनी पण आमच्याबरोबर आरती चालू केली. आणि जेवढे गाभाऱ्यामध्ये भाविक होते ना, तर तेवढे सगळे भाविक आरती म्हणत होते. अक्षरशः म्हणजे आरतीचा आवाज असा दुमदुमला होता ना, तर कान तृप्त झाल्यासारखं वाटत होतं. लिटरली असं वाटत होतं ना की इथे आल्याचं जे आपण म्हणतो ना सार्थक झालं, तसं वाटत होतं. मस्त आरतीचा आवाज दुमदुमत होता आणि खूप सुंदर वाटत होतं. कसं असतं, आपण घरी तर करतो, पण जेव्हा आपण एखाद्या देवस्थळी जातो ना, तर मग तेव्हा तिथलं पवित्र वातावरण, तिथलं आजूबाजूचं वातावरण, या सगळ्यामुळे आणि शिवाय ना असं खूप जण आरती म्हणायला असले ना, तर खरंच असं वाटतं की आपली जी पूजा आहे ना ती कुठल्या तरी अर्थाने सफल झाली असं वाटत होतं. तर बघू शकता तुम्ही. आता आम्ही आरती करत असताना खूप जण फोटो पण काढत होते. काही जण देवीचे फोटो काढत होते, काही जण आमचे फोटो काढत होते, आणि खूप सुंदर असं वाटत होतं. तर मला तर हा परिसर म्हणजे तिथे गेले ना तर अक्षरशः असं वाटत होतं घरी येऊच नाही, इतकं आजूबाजूला छान परिसर आहे. आणि इथे बाहेर गावून जे पण भाविक येतात ना, तर त्यांची राहण्याची वगैरे त्यांनी एकदम उत्तम अशी सोय केलेली होती. त्यामुळे ना असं वाटलं कधीतरी आपण पण ना असं राहायला जावं, म्हणजे कसं थोडंसं हवापालट पण होते, थोडंसं मन पण असं आपलं रोजच्या रुटीनमधून थोडंसं काहीतरी वेगळं असं वाटतं. तर मी यांना सहज म्हटले की खरंच आपण इथे राहायला यायला पाहिजे, एखादा 2 दिवस तरी पण मुक्कामी, जेणेकरून ना आपल्याला उठून देवीचं दर्शन तरी होईल असं. तर असो, आपल्या अशा सुप्त काही इच्छा असतात ज्या आपण नेहमीच पूर्ण करू शकत नाही ना, तसं काहीतरी झालं होतं. महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. अशा पद्धतीने आम्ही उदयोस्तू वगैरे पण म्हटलं. म्हणजे देवीचा जय जयकार तुम्हाला मी नेहमीच सांगत असते, देवीचा जय जयकार देवीला खूप प्रिय असतो. तर आमचा असा एकदम छान शांततेत आणि व्यवस्थित असा सगळा कुळाचार झाला. त्यानंतर ना आम्ही इथे बसण्यासाठी जागा होती, तिथे बसलो वगैरे. पण अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे ना, इथे एक असं
छोटंसं मंदिर आहे, बाजूलाच आहे. आता तुम्ही जे मंदिर बघताय ना त्याच्याच साईडला हे मंदिर आहे आणि तुम्हाला आजूबाजूला त्याचे असे दगडाचे गोटे लावलेले दिसत असतील बघा. तर हे गोटे जे आहेत ना हे आपली इच्छा मागून आणि तिथे चिकटवायचे असतात. तर चिकटले तर आपली इच्छा पूर्ण होते असं इथल्या भाविकांची अशी समज आहे. आता तो कितपत खरा कितपत खोटा आपल्याला काहीच माहिती नसतं, पण आम्ही सगळ्यांनी ट्राय करून बघितलं. आमचा कोणाचाच तिथे दगड चिकटला नाही बरं का. तो जो गोटा आहे ना तो चिकटला नाही, पण साक्षीचा मात्र चिकटला. त्यामुळे आता साक्षीची इच्छा पूर्ण झाल्यावरच कळेल आपल्याला की हा समज आहे की गैरसमज आहे. आणि तिने काही आम्हाला इच्छा वगैरे सांगितली नाही बरं का. ती म्हटली कोणाला इच्छा सांगायची नसते, पूर्ण झाल्यावर मी सांगेल अशी बोलली. त्यामुळे आता आपण वाट बघूयात. तर यानंतर आम्ही लगेच आता जेवणाची वगैरे तयारी करतो, कारण बराच उशीर झालेला होता इथे आणि पुढच्या आपल्या म्हणजे पुढे जिथे जायचं आहे ना त्या प्रवासाला पण निघायचं आहे आपल्याला. त्यामुळे ना इथे बघू शकता तुम्ही, इथे मामींचा हा मुलगा आहे आणि तिथे कोंबडी वगैरे ठेवले होते. पक्षी भरपूर होते इथे, तर कोंबडी वगैरे ठेवले होते ना, तर त्या कोंबडीला तो इरिटेट करत होता एकदम. तर आम्ही त्याला हसत होतो आणि त्यानंतर आता लगेच आम्ही जेवणाची तयारी वगैरे करतो. तर सगळ्यांनी डबे आणलेले होते, म्हणजे मामींनी तर जवळजवळ 3-4 आयटम आणले होते. कोथिंबीर वड्या, पालक पुरी, पुन्हा घेवड्याच्या शेंगांची भाजी म्हणजे ज्याला आपण फरसबी म्हणतो ना, फरसबीची भाजी, पोळ्या. आणि मी पण तुम्हाला दाखवलंच होतं सकाळी, मी पण भरपूर केलेलं होतं. या सगळ्यांनी जेवायला. लहान मामी ज्या आहेत ना ग्रीन साडीवाल्या, त्यांनी पण बटाट्याची भाजी वगैरे पोळ्या असं आणलं होतं जेवायला. आणि जेव्हा आपण सगळे असे एकत्र जेवायला बसतो ना तर जेवणाची लज्जत तर वाढते, पण 2 घास जरा जास्तच जातं बरं का. तर आमचं पण तसंच ना थोडं जरा जास्तच जेवण झालं होतं. आणि त्यानंतर मस्त आम्ही निसर्गरम्य ठिकाणी फोटो काढले, कारण असं छान निसर्गरम्य ठिकाण असल्यावर फोटो काढायचं कोण मिस करतं ना. तर आम्ही खूप छान छान असे फोटो काढले आणि त्यानंतर निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. तर मस्त गप्पा मारत रंगत असा आमचा छान प्रवास चाललेला होता. असं वाटत होतं की कित्येक दिवसांच्या साचलेल्या ज्या गप्पा असतील ना त्या सगळ्या गप्पा मारतोय की काय आपण. तर पण एक होतं बरं का मैत्रिणींनो, इकडे ना नाशिकपेक्षा थोडं जास्त ऊन होतं. नाशिकमध्ये एवढं ऊन जाणवत नाही, पण इकडे खूप सारं ऊन जाणवत होतं. तर असो, आता पुढचा जो प्रवास आहे ना, म्हणजे पुढचं जे ठिकाण आहे ना आपलं, ते म्हणजे चंदनपुरी. खंडेराव महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचंच आराध्य दैवत म्हणा किंवा कुलदैवत म्हणू शकतो आपण. तर खंडेराव महाराजांना सगळ्यांनाच माहिती आहे 2 बायका होत्या, एक म्हाळसाई आणि एक बानाई. तर त्यापैकीच हे चंदनपुरी म्हणजे बानाईचं गाव बरं का. तर इथे भरपूर अशी गर्दी होती दर्शनासाठी. ॲक्च्युली ना इथे यात्रा चालू होती, त्याच्यामुळे तुम्हाला खूप सारी गर्दी दिसत असेल. त्यामुळे ना मधलं काही शूटिंग घेऊ शकले नाही मी. तर आता डायरेक्ट आम्ही बाहेर निघालो दर्शन करून, कारण एवढी प्रचंड गर्दी होती. तिथली यात्रा होती ना त्याच्यामुळे एवढी गर्दी होती आणि प्रचंड अशा गर्दीमध्ये आम्ही दर्शन घेतलं. त्यामुळे ना शूटिंग काढता आली ना तुमच्याबरोबर शेअर करता आलं. त्याबद्दल मी खरंच मनापासून सॉरी म्हणते तुम्हा सर्वांना. आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इथेच तळी भरणारे असतात बघा, तळी भरणारे गोंधळी वगैरे असतात. तर त्यांच्याकडनं आम्ही अशी तळी भरून घेतली, कारण खंडेराव महाराज म्हणजे पण आपले कुलदैवत आहे, त्याच्यामुळे त्यांचा पण कुळाचार हा व्यवस्थितच झाला. बघितलं असेल आजूबाजूला किती गोंधळ आहे ना, आणि सगळीकडे भंडारा बघा तुम्ही. अगदी सोन्याने चंदनपुरी झाली सोन्याची असं वाटतंय अक्षरशः. मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच आहे की आमच्या नाशिक जिल्ह्याला ना अनेक देवाधिकांचा पादस्पर्श झालेला आहे आणि त्यातलंच हे एक प्रतिजेजुरी म्हणून ओळखलं जाणारं बानाईचं चंदनपुरी. तर तुम्ही जेव्हा आपण बघा सिरियल लागलेली होती ना झी मराठीवर, ती बऱ्याच जणांनी पाहिली असेल की बानाईचं गाव जे आहे ना ते चंदनपुरी आहे. तसंच हे प्रतिजेजुरी म्हणून पण प्रसिद्ध आहे. तर ज्यांना जेजुरीला वगैरे जायला नाही मिळत किंवा या भागातले सगळेच लोक जे आहे ना तर ते चंदनपुरीला येऊन देव भेटी घालतात. तर आम्ही पण इथे आणलं देव, आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी मंदिरावर सुद्धा भंडाऱ्याचा वर्षाव केलेला आहे. इतका भंडाऱ्याचा वर्षाव सगळीकडे होत होता आणि भरपूर अशी गर्दी होती. तर आम्हाला तर कल्पना नव्हती, कारण मी इथे पहिल्यांदाच आले होते. आम्ही जेजुरीला वगैरे गेलेलो आहे, पण चंदनपुरीला मात्र आम्ही पहिल्यांदाच आलो होतो बरं का. आमच्या म्हणजे सासरचे मंडळी वगैरे येतात नेहमी,
पण मी मात्र पहिल्यांदाच आले होते, त्याच्यामुळे ना मला काही कल्पना नव्हती इथली यात्रा वगैरे ना. आम्हाला असं वाटलं होतं गेल्या अमावास्येपर्यंत यात्रा असेल आणि संपली असेल, पण कशाचं काय, इथे आल्यानंतर बापरे, आम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधारण अर्धा 1 तास लागला. आणि त्यानंतर मंदिरातून पुन्हा बारी असतात बघा नंबर लावलेले, तर त्या बारींमधून जाण्यासाठी पण आम्हाला अर्धा पाऊण तास लागला मंदिरात जाण्यासाठी. आणि मंदिरात गेल्यानंतर पण ना थोडंसं शांततेत आपल्याला देवबिव भेटी घालता आले ना तर मग छान वाटतं ना. पण ना तरी पण आमचं म्हणजे काय असेल नशीब माहिती नाही, स्वामींचीच कृपा म्हणायची ही सगळी. माझे देव ना एवढ्या गर्दीतसुद्धा व्यवस्थित भेटी घालता आले मला, आणि व्यवस्थित असं नैवेद्य वगैरे सगळं देता आलं. तर इथे बघू शकता तुम्ही, बाहेर पडलो आम्ही तळी वगैरे भरल्यानंतर. आणि यात्रेची खासियत जी असेल ना ती म्हणजे गोडीशेव आणि रेवड्या. आता बऱ्याच जणींना माहिती असेल गोडीशेव आणि रेवड्या एकदम असा यात्रेतच मिळणारा पदार्थ आहे हा. हे दोन्ही पण पदार्थ जे आहे ना ते यात्रेतच मिळतात. त्यानंतर मग आम्ही ते घेतलं गोडीशेव रेवड्या, आणि मस्त गरम खूप होत होतं ना, त्याच्यामुळे मस्त थंडगार असा रस पिला. पण ना नाशिकपेक्षा इथे इतके मोठे मोठे ग्लास होते, पण रस मात्र एकदम ओरिजिनल होता. आपण बघा पंजाबच्या लोकांचे ते मोठे मोठे ग्लास असतात बघा लस्सीचे, तर तसेच हे मोठे मोठे असे उसाच्या रसाचे ग्लास होते. ते ग्लास बघूनच आम्हाला असं भीती वाटत होती की एवढा रस प्यायचा का आपण, कारण एवढी सवय नाही ना एवढा रस वगैरे प्यायची. नाशिकला कसं छोटे छोटे ग्लास मिळतात, त्यात पण हाफ पण मिळतात, फुल पण मिळतात. आणि इथे तसं नव्हतं, इथे ना एकच सगळ्यांना फुलच ग्लास मिळत होते. तर थंडगार असा मस्त रस पिला आणि त्यानंतर बरं वाटलं. पण तिथून जे निघालो ना आम्ही, तर चंदनपुरीच्या बाहेर निघण्यासाठी आम्हाला लिटरली तिथनं 1 तास तरी लागला. एवढी ट्रॅफिक होती बापरे, म्हणजे इतकी मोठी यात्रा भरते हे मला पहिल्यांदाच माहिती झालं बरं का इथे. तर आम्हाला तिथून बाहेर निघण्यासाठी आहे ना लिटरली अंधार पडला. तर तुम्ही बघूच शकता अंधार पडल्यावर सुद्धा आजूबाजूचं वातावरण किती सुंदर होतं. आता मात्र आम्ही ना शेवटचं ठिकाण म्हणजे चांदवडला जाणार होतो. तर चांदवडनंतर आम्हाला आता डायरेक्ट घरीच जायचं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही चांदवडला आलेलो आहे. इथे रेणुका मातेचं स्थान आहे, आणि हे पण ना पूर्ण दगडी बांधकाम आहे. आणि इथे आल्यावर ना नेहमीच मला एकदम शांत छान वाटतं. चांदवडला नेहमी येणं होतं, कारण की माझ्या आईचं कुलदैवत आहे, त्याच्यामुळे ना आईबरोबर मी बऱ्याच वेळा इथे आलेले आहे चांदवडला. आणि इथे आल्यानंतर पण ना मी देवीची ओटी वगैरे इथेच घेतली, कारण ना धनदाई मातेची जी ओटी होती ना ती मी नाशिकवरूनच आणली होती. पण इथली म्हणजे आमचं हे ठरलेलं नव्हतं चांदवडला यायचं वगैरे, पण आमच्या येण्या जाण्याच्या रस्त्यातच होतं, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला चांदवडला पण जाऊ. एकदम तिथनंच जायचं होतं, आणि अगदी रोड फ्रंट ठिकाण आहे, त्याच्यामुळे ना ऑन द रोड होतं, म्हणून मग आम्ही इथे पण आलो. आणि इथे आल्यानंतरच मग मी इथे ओटी वगैरे घेतली. तुम्ही बघू शकता मामींनी पण ओटीचं सगळं सामान घेतलं. आणि इथे भरपूर स्टॉल लागलेले असतात. खास म्हणजे इथले ना पेढे खूप प्रसिद्ध आहे बरं का. तर कधी चांदवडला आले ना तर नक्की इथले पेढे घेऊन बघा, आणि कसे आहेत ते पण मला सांगा. आता आम्ही चांदवडला आलोय, सगळे देव फिरून, आणि आता शेवटचं हे ठिकाण आहे चांदवड. तर इथे रेणुका मातेचं मंदिर आहे, तुम्हाला मध्ये जाऊन पण दाखवते, काढू दिली शूटिंग. तर आता हे शेवटचं, आणि याच्यानंतर आता आम्ही घरच्या प्रवासाला निघणार आहे परत रिटर्नच्या. तर तुम्ही बघू शकता मंदिरात ना इतकी छान अशी शांतता आहे. आणि इथे आल्यानंतर ना मनशांती जी म्हणतो ना आपण, ती काय असते ना ते इथे आल्यावरच अनुभवायला मिळतं. पूर्ण असं दगडी बांधकाम आहे, म्हणजे डोंगरामध्ये जे आपण म्हणतो ना डोंगरामध्ये स्थान आहे हे, त्याच्यामुळे ना इथे फक्त आणि रेणुका देवीचं वरचं म्हणजे धड नाही आहे बरं का. रेणुका देवीचा वरचा भाग जो आहे ना डोक्याकडचा तेवढाच भाग आहे. तर याची पण एक आख्यायिका आहे, ती सगळ्यांनाच माझ्या मते माहिती असेल, पण नसेल माहिती तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. कारण या व्हिडिओमध्ये जर सांगायला गेले ना तर खूप मोठा व्हिडिओ होईल. ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर बांधकाम आहे, असं दगडामध्ये कोरलेलं आहे बरं का हे सगळं. आणि भयान शांतता, मस्त एकदम असं मनशांती म्हणतो ना आपण, ती इथे येऊनच अनुभवायला पाहिजे. तर ज्या नाशिकच्या ताई आहे ना त्या आल्याच असतील, पण ज्या नाही आहे ना नाशिकच्या, जर ज्या बाहेरगावच्या ताई आहे ना तर नक्की या स्थानाला भेट द्या. तर मी तर म्हणेल ना ताईंनो, या स्थानाला भेट दिल्यानंतर तुम्ही दरवर्षी म्हणाल की आम्हाला इथे यायचंच आहे असं. तर आमचं इथे छान असं दर्शन वगैरे झालं, आणि तुम्हाला पण दर्शन देते मी सगळ्यांना रेणुका मातेचं. तर त्यानंतर आता घरच्या प्रवासाला निघालो. तर आत्ताच घरी आलो, आणि वाजलेत बघू शकता 11 वाजलेत, आणि आता जस्ट घरी आलो. आता हे जे देव आहे ना हे सगळे देवाऱ्यात मांडून देणार आहे.
तर अशा पद्धतीने देव नेले होते. आता त्याच्यात सगळा भंडारा वगैरे सगळं आहे. तर आता ते ना पहिले देवारात सगळे देव व्यवस्थित ठेवून देते आणि इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते, कारण आता प्रचंड थकलेलो आहोत. आत्ता असं वाटतंय ना पटकन हातपाय वगैरे धुवून आणि झोपून कधी घेणार असं होतं आहे. त्यामुळे इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल ना तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.